दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। ज्येष्ठ साहित्यिक मारुती चित्तमपल्ली यांनी मराठी साहित्य विश्वात 1 लाख नव्या शब्दांची जी भर घातली, ती भर आजवरच्या मराठी साहित्य विश्वामध्ये सर्वात मोठी अभिनव क्रांती समजण्यात यावी। निसर्ग आणि निसर्गाशी निगडीत सर्व समावेशक घटकांवर सहज आकलन होईल असे समृद्ध लेखनाचा विक्रम मारुती चित्तमपल्ली यांच्या नावे आहे। जल, जंगल, जमीन ही आदिवासी बांधवांसाठी निसर्गदत्त देणगी आणि वडिलोपार्जित संपत्ती असून त्यांचं संवर्धन करणं त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। मारुती चित्तमपल्ली यांचा गौरव पद्मश्री पुरस्कारानं व्हावा अशी पहिल्यांदा महामहिम राष्ट्रपती भारत सरकारकडे लेखी पत्राद्वारे मागणी मी केली होती आणि नुकताच त्यांना भारत सरकारमार्फत पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला। ही सोलापूरच्या वैभवात भर टाकणारी भूषणावह बाब आहे। त्यांचं दुःखद निधन झालं, त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो अशा शब्दामध्ये ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्य आडम यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आणि तमाम श्रमिकांच्या वतीनं पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांना श्रद्धांजली अर्पण केली। पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांचं कार्य आणि लेखनाबाबत आडम मास्तर म्हणाले की त्यांनी अरण्य आणि त्याभोवतालच्या विणल्या गेलेल्या विश्वातील कितीतरी घटकांना चित्तमपल्ली यांनी आपल्या शब्दामध्ये गुंफलं। पक्षी असोत की वनस्पती, कितीतरी नवी नावं केवळ त्यांच्यामुळे मराठी साहित्यात नोंदली गेली आहेत। या मूळ तेलुगू भाषिक माणसानं मराठीला सुमारे 1 लाख शब्दांचा खजिना उपलब्ध करून दिलाय। जसं कावळ्यांच्या वसाहतीला इंग्रजीत रुकरी असा शब्द आहे, चित्तमपल्लींनी त्यासाठी काकागार हा शब्द योजला। तसंच हेरॉनरी, बगळे, ढोकरी या पक्ष्यांची वीण वसाहतला सारंगागार असा समर्पक शब्द मराठीत त्यांनी दिला। टणटणी घाणेरीचे राय मुनिया तर भाव्याचे अमलताश हे नाव चित्तमपल्ली यांच्यामुळे नागरी वाचकास माहीत झालं असंही ते म्हणाले। पद्मश्री मारुती चित्तमपल्ली या ठिकाणी पहिल्यांदा आल्यानंतर मी त्यांची भेट घेतली। 10-15 मिनिटं त्यावेळेला चर्चा केली त्यांच्याशी आणि त्या दिवशी त्यांना म्हणलं की मी तुम्हाला पद्मश्री करता प्रयत्न करू। त्या पद्धतीनं राज्य, केंद्र आणि राष्ट्रपतीकडे मी निवेदन 2023 मध्ये पाठवलं। काही महिन्यापूर्वी राष्ट्रपतीच्या हस्ते पद्मश्री झालं। एक महर्षी जंगलमध्ये 60-65 वर्ष आपलं जीवन काढलेला, प्रत्येक जीवजंतूचा अभ्यास असलेला, आजपर्यंत मी जंगलामधल्या संपूर्ण संपत्ती संबंधी, झाडा संबंधी आणि तिथल्या जे प्राणी आहेत, तिथले जे पक्षी आहेत, इतर काही गोष्टी आहेत, याचा अभ्यास केलेला माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही। इतकं महान माणूस, एक सोलापूरचं वैभव होतं, या हुतात्म्या शहराचे एक रत्न होतं, ते काल रात्री कायमचे निघून गेले। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सिटू आणि तमाम श्रमजीवी जनतेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि ती इच्छा पूर्ण आहे जी अपूर्ण राहिलेलं आहे, ते सोलापूरच्या जनतेने पूर्ण करावं असंही मी कळकळीचं आव्हान करतो। या प्रसंगी त्यांच्या राहत्या घरी माकपचे राज्य समिती सदस्य कॉम्रेड ॲडव्होकेट अनिल वासम तसंच वीरेंद्र पद्मा, बाळकृष्ण मल्ल्याळ, विजय हरसुरे आदींनी पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।